निलेश लंके यांच्यासोबत आपले प्रतिनिधी संवाद साधतायत, थेट जाऊयात। तर त्या दुष्काळी भागात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय, बेरोजगारीचा। मग ती बेरोजगारी सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रत्येक तालुक्यात MIDC झाली पाहिजे, ही माझ्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। दुसरा प्रश्न आहे, कारण आपल्याकडं पावसावर जी शेती पिकती त्या शेतकऱ्यांनी वर्षभर काबाड कष्ट करायचं, तो माल बाजार मार्केटमध्ये नेल्यानंतर त्याची काय परिस्थिती येते, म्हणजे मुद्दल भाव सुद्धा मिळत नाही। एका बाजूला शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते, फक्त म्हणायचं भारत कृषी प्रधान देश आहे, त्या भारतामध्ये माझ्या शेतकऱ्यांची जर एवढी अवहेलना होत असेल, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून दूध धंद्याकडे पाहतो, तर दुधाच्या दरवाढीची काय परिस्थिती महाभयंकर झाली दुधाच्या दराबाबत। त्यामुळे माझा शेतकरी आनंदी झाला पाहिजे। शेतकऱ्यांसाठी आपण या पुढील कालखंडात लढणार, बेरोजगारांसाठी आपण लढण्याचा प्रयत्न करणार, अनेक पाण्याचे प्रश्न, अनेक वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण ही निवडणूक लढवणार। निश्चितच आता उमेदवारी तर देखील जाहीर झालेली आहे। नंतर ज्या प्रचारामध्ये अजितदादा देखील महायुतीच्या प्रचारासाठी हजर राहतील, तर कसं पाहता त्याच्या? अजितदादा पवार साहेब हे महाविकास आघाडीचे एक नेते आहेत, त्यामुळं नेते त्या महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीचे नाही, महायुतीचे नेते आहेत, आणि ते महायुतीचे नेते असल्यामुळे ते प्रचाराला येणार ना। हा प्रश्न मला काय विचारायचं कारण आहे तुझं? निश्चितच आपण पाहू शकतो की त्यांची उमेदवारी आता जाहीर झाली आहे। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।